हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मुलांना ओट्स मिल्कशेक बनवते. तर ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स आणि खजूर रात्री भिजत घातले होते. ओट्स, भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं दूध घालून मिल्कशेक बनवला. यावेळी शेपूच्या 2 जुड्या घेऊन आले होते. तो आज ब्रेकफास्टला शेपूची फळं बनवते आणि लंचला पण शेपूचीच भाजी बनवणार आहे. पण नेहमी बनवते त्यापेक्षा आज वेगळी बनवणार आहे. एक जुडी शेपूमधून लंचसाठी ही इतकी चिरून ठेवलेली आहे आणि राहिलेली सगळी भाजी आता ब्रेकफास्टला यूज करते. शेपूची फळं बनवण्यासाठी 1 वाटी गहू पीठ घेतलेलं आहे. जितका शेपू आहे त्याच्या हाफ पीठ घेतलेला आहे. म्हणजे 2 वाटी शेपू आहे, तर 1 वाटी गहू पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये शेपू ॲड केला, मिक्स करून घेतलं. यानंतर थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे याचं वाटण बनवून घेते. ते देखील यामध्ये ॲड करून मिक्स करते. चवीनुसार मीठ, हळद आणि ओवा अशा प्रकारे हातावरती चोळून ॲड करते. हे सगळं हाताने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. म्हणजे यातलं जे काही मॉइश्चर असेल ते पिठाला लागेल. आता यानंतर थोडं-थोडं पाणी घालत मळून घेते. मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. वरून थोडंसं तेल लावते आणि 5 मिनिट भिजत ठेवते. यानंतर याचे असे छोटे-छोटे गोल आणि चपटे असे गोळे बनवते. चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे. तर यामध्ये हे गोळे ठेवून 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. तर वाफवून झालेले आहेत. थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाला आहे. आता याला मधून अशा प्रकारे कट करून घेते. आता याला फोडणी देऊयात. तेलात जिरे, मोहरी, हिंग आणि 1 चमच लाल तिखट, हे काश्मीरी लाल मिरची आहे, याची फोडणी दिली. आता यामध्ये ही शेपू फळं घालते. मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते. वरून थोडेसे शेंगदाणे कूट देखील ॲड करते. ब्रेकफास्ट रेडी आहे. याचे पराठे पण खूप छान लागतात. लिंबू. तर भाजीसाठी हे वाटण बनवून घेते.
2 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि पाववाटी कच्चे शेंगदाणे यामध्ये पाणी घालून वाटून पेस्ट बनवून घेते. आता फोडणीसाठी 2 चमच तेलामध्ये जिरे, मोहरी तडतडू दिली. त्यानंतर हे वाटण घालूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून राहिलेले वाटण पण यामध्ये ॲड केलं. आता याला एक उकळी आणायची आहे. आजचा डे शेपू डे झाला असं म्हणावं लागेल. कारण सकाळी ब्रेकफास्टला शेपू आणि आता लंचसाठी शेपूची भाजी बनवते. आज शेपूपासून मी 2 वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या आहेत. दोन्हीही खूप छान झाल्या होत्या. नक्की ट्राय करा. त्यानंतर शेपूमध्ये 1 चम्मच बाजरी पीठ घ्यायचं आणि शेपूला अशा प्रकारे लावून घ्यायचं. वाटणाला उकळी आलेली आहे, तर यामध्ये शेपू ॲड करूयात आणि 5 मिनिट मंद आचेवरती शेपू शिजवून घ्यायचा आहे. भाजी रेडी आहे. मसालेदार भाजी आहे. सो भाताबरोबर सिंपल डाळ बनवते. साधं वरण बनवते. तूर डाळ शिजवून घेतलेली आहे. मॅश करून घेऊ. यात जर पाणी राहिलं असेल तर ते पाणी काढून डाळ मॅश केली तर पटकन मॅश होते. मॅश केलेली डाळ एका पातेल्यात काढते. याला तेलाची फोडणी देत नाही. आपण साधं वरण बनवतोय. परत एकदा एक उकळी काढायची आहे. यामध्ये मीठ आणि थोडीशी गूळ पावडर ॲड करते. एक उकळी आली की झालं साधं वरण तयार. शेपूची भाजी, चपाती, चपातीऐवजी ती तुम्ही बाजरीची भाकरी पण घेऊ शकता. ती देखील खूप छान लागते. भात, वरण, तूप यासोबतच लोणचं, पापड, सॅलड असं काहीही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन देखील दाबा. म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. परत भेटू. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.